राज्यातील उर्वरित 23 नगर परिषदा आणि नगरपालिकांसाठी आज मतदान, उद्या मतमोजणी, सर्व नगरपालिकांचा निकाल लागणार। अंबरनाथमधील प्रभाग क्रमांक 28 मध्ये भाजप उमेदवारांना मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून दोघे भरारी पथकाच्या ताब्यात। वाशिममध्ये भाजप उमेदवाराची ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराला मारहाण आणि जीव मारण्याची धमकी, भाजप उमेदवार सतीश वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल। नागपुरात टँक टॉवरच्या अपघातामध्ये 6 कामगारांचा मृत्यू, राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची तर कंपनीकडून 30 लाखांची मदत, फडणवीसांची माहिती। गुजरात, तमिळनाडूमध्ये मतदार यादीमधून 1.5 कोटी नावं वगळल्याची माहिती समोर, तमिळनाडूमधून 97 लाख तर गुजरातमधून 73 लाख मतदारांची नावं वगळली। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारेंचा मुलगा आज भाजपात प्रवेश करणार, तर मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळेंची मुलगी सायली वांजळेंचाही भाजपमध्ये प्रवेश होणार। आप मुंबईतील सर्व 227 जागा स्वबळावर लढवणार, उमेदवारांची यादी जाहीर, मवियाला फटका बसण्याची शक्यता। राज ठाकरे आज मुंबईतील मनसेच्या शाखांना भेटी देणार आणि कार्यालयाचं उद्घाटन करणार। बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या भेटीगाठी। राज्याच्या अनेक भागामध्ये थंडीचा कडाका वाढला, पुढील 2 दिवस गारवा आणखी वाढणार असल्याचा अंदाज, काही भागात तापमान 4 ते 5 अंशांवर। राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर अजित पवार आणि सुनील तटकरे फडणवीसांच्या भेटीला, तिघांची 40 मिनिटं चर्चा, 28 महापालिकांचा आढावा घेतल्यानंतर युती संदर्भात फडणवीसांशी चर्चा केल्याची माहिती।